रोहित पवार एकीकडे विमान कंपनीचे मालक आणि त्यांच्याशी संबंधित असलेले बडे नेते यांच्यावर आरोप करीत आहेत. भाजपचे नेते मात्र रोहित पवार यांना प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. काय कारण आहे? मित्र हो, अजित पवार यांच्या अपघातात किंवा मग घातपातामध्ये विमान कंपनीच्या मालकाचा हात आहे आणि या मालकाच्या पाठीमाग बड्या नेत्यांचा आशीर्वाद आहे असं आमदार रोहित पवार पुन्हा सांगत आहेत. पण आज मात्र आमदार रोहित पवार यांनी आणखी एक नवा खुलासा केला. अजित पवारांच्या विमानाचं उड्डाण घेण्याआधी नेमकं काय झालं याबाबतचा हा खुलासा आहे. विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी दृश्यमानता कमी असताना सुद्धा विमानाचं टेक ऑफ करण्याचा आदेश दिलेला होता, एवढा मोठा आरोप आता रोहित पवार यांनी केलेला आहे. तू आधी टेक ऑफ घे, बाकीचं नंतर बघू, असा थेट आदेश या व्ही.के. सिंगनं पायलटला दिला होता, असा नवा आरोप रोहित पवारांनी केला. त्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक नवं आणि वेगळं वळण मिळण्याची शक्यता तर आहेच आहे. पण विमान कंपनीच्या मालकाची चौकशी पोलिसांनी केली, पण चौकशीपेक्षा सुद्धा त्याचा पाहुणचारच अधिक केला असा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केला. आणि एकूण या सगळ्या चौकशी प्रकरणामध्ये अगदी पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. अहो, थेट नाव घेऊन प्रफुल्ल पटेल यांना त्यांनी आव्हान दिलं. रोहित पवार यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं होतं. त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं, अगदी आता 1-2 दिवसापूर्वीचीच गोष्ट. प्रफुल्ल पटेलजी, आपणास विनंती आहे, अजितदादाच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या व्ही.एस.आर. कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग यांच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नाला आपण गेला होतात का? गेला असाल तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि ते कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहिती असेल. ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा. एवढं मोठं आणि थेट नाव घेऊन आव्हान दिल्यामुळे हे प्रफुल्ल पटेल तातडीनं माध्यमासमोर येतील आणि जी काही वस्तुस्थिती असेल, जे काही त्यांना म्हणायचं असेल या संदर्भामध्ये ते म्हणतील, त्यांचे मुद्दे मांडतील. अशा पद्धतीची एक सर्वसाधारण अपेक्षा होती. पण 2 दिवस झाले तरी प्रफुल्ल पटेल यांनी मात्र याबाबत अवाक्षर काढलेलं नाही. का? मग रोहित पवार यांनी केलेले आरोप हे सत्य आहेत असं म्हणायला बळकटी येते. मग त्याचं काय करायचं? आपण त्या लग्नाला गेलो होतो नव्हतो, अहो ही साधी गोष्ट, एवढं सांगायचं धाडस सुद्धा हे पटेल करू शकले नाही 2 दिवसापासून. अखेर 2 दिवस वाट पाहून रोहित पवार यांनी थेटच सांगून टाकलं, होय त्या लग्नाला प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. संशयाचं काहूर वाढत चाललेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर द्यायला हवं. त्यामुळं हे सगळं प्रकरण आता प्रफुल्ल पटेल यांच्या भोवती फिरताना दिसू लागलं आहे. रोहित पवार एकीकडे विमान कंपनीचे मालक आणि त्यांच्याशी संबंधित असलेले बडे नेते यांच्यावर आरोप करीत आहेत. भाजपचे नेते मात्र रोहित पवार यांना प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. काय कारण आहे? त्यावर सुद्धा रोहित पवार म्हणाले, जेव्हा मी या अपघाताचा मुद्दा मांडतो ना, तेव्हा एकनाथ शिंदे गटाचे नेते असतील किंवा मग अजित पवार गटाचे नेते असतील, आणखी बाकी राजकीय मंडळी असतील, ते सगळे मला पाठिंबा देत आहेत. मात्र भाजपचे नेते पदाधिकारी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा मग माझ्या विरोधात बोलत आहेत. त्या लग्नाला कोण कोण गेलेलं होतं मी अनेक नावं सांगू शकतो, पण त्याचा तपास जो काय आहे तो पारदर्शी पद्धतीने झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. या कंपनीच्या मालकासोबत अनेकांचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले आहेत, त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असं सुद्धा रोहित पवार आता म्हणतायत. त्यामुळं विमान कंपनीच्या मालकाचे भाजपाच्या बड्या नेत्याशी सुद्धा संबंध आहेत की काय, मग असा प्रश्न निर्माण झाला. साधी सरळ गोष्ट आहे. रोहित पवार हे विमान कंपनीचे मालक आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अंगुलीने निर्देश करीत आहेत. त्यांनी भाजपच्या कुठल्या नेत्याकडे बोट दाखवलं नाही. मग तरी सुद्धा भाजपच्या नेत्यांनी मध्ये नाक खुपसायची, लुडबुड करायची गरज नेमकी काय आहे? मग
कशासाठी हे सगळं भाजपचे नेते मध्ये बोलत आहेत येत आहेत ते खरं तर हे अनाकलनीय आहे. मग का बरं त्या ईडीवर आरोप केले, निवडणूक आयोगावर आरोप केले, आक्षेप घेतले, प्रश्न विचारले, त्याची उत्तरही भाजपच देतो. आता रोहित पवार हे विमान कंपनी आणि त्या संबंधित असलेले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यांच्याकडे बोट दाखवत आहेत आणि उत्तर द्यायला मात्र पुढे सरसावले आहेत भाजपचे नेते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.